भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. आज पहिल्या प्रथम मी आपल्या यंत्रणेतील जसे आपले आरोग्य सेवा आहे, पोलीस आहेत, इतर सर्व कर्मचारी आहेत, हे तर अहोरात्र मेहनत करतायत. पण एका गोष्टीचा उल्लेख माझ्याकडून आजपर्यंत राहिला होता, ते म्हणजे आपले सगळे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, सगळेच महसूल खात्याचे सगळे कर्मचारी आहेत. जे कोणी ह्या युद्धात आपल्यासोबत आपल्यासाठी युद्धभूमीवरती उतरून अहोरात्र मेहनत करतायत, त्यांना मी धन्यवाद देतोय. कारण आजपर्यंत आपला उल्लेख राहिला होता. जी काही यंत्रणा म्हणतात ती यंत्रणा ती हीच आहे. आणि या यंत्रणेच्या सोबतीनेच आपण हे युद्ध लढतो आहोत. म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतोय. आपल्याला कल्पना आहे की काल आपल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली, कॅबिनेट, त्याचे काही फोटोसुद्धा आले. सगळेजण मास्क लावून बसले होते, एक अंतर ठेवून बसले होते. आणि कल्पना नाही मला, पण कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने घेतलेली पहिली मंत्रिमंडळाची बैठक असेल. काही मंत्री इकडे उपस्थित होते, काही मंत्री आपापल्या जिल्ह्यात जिथे ते पालकमंत्री आहेत तिथे उपस्थित होते. ते सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. या सर्व मंत्र्यांना मी धन्यवाद देतोय. काल त्यांनी म्हणजे नेहमी आम्ही संपर्कात असतोच, पण तसं पाहिलं तर अधिवेशनानंतर पहिल्या प्रथम आम्ही एकमेकाचे चेहरे व्हिडिओच्या माध्यमातून बघितले. म्हणजे हे अंतर आम्ही सुद्धा पाळतो आहोत. हे अंतर असं जरी असलं तरी मनाने आम्ही जवळ आहोत. आम्ही एकमेकाशी फोनवरून संपर्कात आहोत. त्यांच्या काही सूचना येत आहेत, त्यांनी काही त्यांची जी काही निरीक्षणं आहेत ती त्यांनी काल सांगितली. मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे की ह्याला टीमवर्क म्हणतात. जे एक संघ हा जो काही एक प्रकार आहे तो हा आहे. आपण सगळेच जण, मला कल्पना आहे की एक महिना जवळपास होत आला. काल आपल्याला 4 आठवडे पूर्ण झाले. मुंबईत आणि पुण्यात पहिला रुग्ण मिळाल्यानंतर 4 आठवडे महत्त्वाचा काळ आहे हा. या 4 आठवड्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही ग्राफ पाहिला असाल तर तो असा वाढलेला आहे. आपल्याकडे मी अजून काही बोलत नाही. वाढ होते नक्की आहे, पण ही वाढ मला जरासुद्धा नको आहे. मला ती वाढ नको आहे. मला तो ग्राफ खाली आणायचा आहे. आपण सगळेच जण, सगळं जग कोरोना आपल्या मागे लागलाय, पण आपण सुद्धा सगळेजण कोरोनाच्या मागे हात धुवून लागलेलो आहोत. हात धुताय ना? हां. तर मी जे म्हणत होतो की मला कल्पना आहे की घरी बसून बसून आपल्याला कंटाळा आला असेल, साहजिकच आहे, सगळ्यांनाच आलेला आहे. आपली गैरसोय होते, मला माहिती आहे. या गैरसोयीबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतोय. पण याशिवाय आपल्याकडे दुसरं काही हत्यार किंवा शस्त्र किंवा औषध नाही आहे. घरी बसा, घरी राहा, सुरक्षित राहा. मग असं होतं, मी जे तुम्हाला सांगतो की घरी बसून घरातलं वातावरण आनंदी ठेवा, जरूर ठेवायला पाहिजे. मी वृत्तवाहिन्यांना आणि इतर दूरचित्रवाणीच्या त्या सगळ्या चॅनल्सना विनंती करतो की ह्या बातम्या आहेत, बातम्या देत राहा, पण घरात राहून सुद्धा आपली जनता ही आनंदी कशी राहील, तणावमुक्त कशी राहील, असे कार्यक्रम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, वाहिनीच्या माध्यमातून हे घरोघरी न्या. काही जुने कार्यक्रम असतील पुन्हा दाखवा. एक वातावरण हलकं फुलकं ठेवा. हे घरात राहिल्यानंतर मग काय होतं की ठीक आहे, आता काय काम नाही आहे, आपण शांत बसलेलो आहोत, मग बघू जरा काहीतरी खाऊन बघूया. मी आपल्या खाण्यावरती निर्बंध नाही आणू इच्छित, पण एक गोष्ट नक्की सांगतो की ज्यांना जसं हृदयविकार आहे, मधुमेह आहे, रक्तदाबाचा विकार आहे किंवा थोडासा स्थूलपणाचा विकार असेल, त्यांनी आपलं खाणं हे थोडंसं एक त्याच्यावरती बंधनं ठेवायला पाहिजेत. कारण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ज्याला एक हाय रिस्क ग्रुप आपण म्हणतो, त्याच्यात ही सगळ्या व्याधी किंवा विकार असलेल्यांची गणना होते. एक 60 अधिक वय असलेले आणि त्याचबरोबरीने ह्या ज्या काही इतर व्याधी किंवा विकार असलेली लोक, यांचा हाय रिस्क ग्रुपमध्ये तो समावेश होतो. आपल्याला तोही टाळायचा आहे. आपण घरी राहा, तंदुरुस्त राहा. घरच्या घरी सुद्धा मी म्हणेन सगळ्यांनाच काही योगासनं जमतील असं नाहीये. काही जण करू शकत असतील, जरूर करा. काही जणांना हलके फुलके व्यायाम करता येत असतील, जरूर करा. मी तर म्हणेन ज्यांना शक्य असेल त्यांनी घरातल्या घरात सुद्धा व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. व्यायाम करा, जरूर करा. ह्याचं कारण असं, हे युद्ध आपण जिंकणार हे तर नक्कीच आहे. हे युद्ध जिंकल्यानंतर मोठं युद्ध जे पुन्हा एकदा जागतिक युद्ध होऊ शकेल ते म्हणजे अर्थव्यवस्थेचं. त्या युद्धाला आपली तयारी पाहिजे. आपल्या युद्धाला आपण ते युद्ध लढायला आपण सक्षम पाहिजे. शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, ही आपली पूर्ण ताकद, हिम्मत, जिद्द ही केवळ याच युद्धात नाही
तर पुढच्या युद्धात आपल्याला वापरायचे. तेही एक वेगळं युद्ध सुरू होणार आहे, त्याच्यात सुद्धा एक चढाओढ सुरू होणार आहे. हे सगळं तुम्हाला सांगत असताना सगळ्याच काही गोष्टी ह्या भीतीदायक आहेत अशातला भाग नाही आहे. मी तुमच्याशी बोलत असताना जगभरातनं ज्या काही बातम्या येतात म्हणजे काय, मी मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे कोणी येऊन ताणत नाही सांगत, तुमच्याकडेही त्या आलेल्या आहेत. त्या चॅनलच्या माध्यमातून आलेल्या आहेत, वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा येत आहेत, ऑनलाईन वृत्तपत्र आहेत त्याच्याही माध्यमातून येत आहेत. वेगवेगळ्या बातम्या आहेत. अमेरिकेमध्ये काय चाललंय आपल्याला कल्पना आहे. जपानमध्ये कदाचित आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता आहे. सिंगापूर कालपासून पुन्हा लॉकडाऊनमध्ये गेलेलं आहे. या सगळ्या बातम्या एका बाजूला असताना आणखीन एक बातमी आलेली आहे, ती म्हणजे जिथे याची सुरुवात झाली त्या चीनमध्ये, वुहानमध्ये सर्व निर्बंध उठवून टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे पुन्हा काही तिथे सुरळीत सुरू झालेले आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे, मोठी बातमी आहे. इतके दिवस म्हणजे जर का मोजणी केली तर साधारणतः 75-76 दिवसानंतर निर्बंध हटवले गेलेले आहेत. म्हणजे जर का हे ताणलं गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं त्याची एक थोडीशी चुणूक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जर का दक्षतेने याचा सामना केला तर ही परिस्थिती ही लवकरात लवकर घालवल्याशिवाय राहणार नाही. ही जाणार, ही नक्की. हे दिवस हे असे राहणार नाहीत, अजिबात राहणार नाहीत. हे दिवस आपण व्यवस्थितपणाने त्याचा मुकाबला करून, त्याचा निश्चित निचरा करून याच्यातून आपण बाहेर पडणार, हे नक्की आहे. पण बाहेर